आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधलं प्रकरण धातुविज्ञान यामध्ये काल पाहिलेल्या भागाचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत। तो म्हणजे काल आपण पाहिलं होतं धातूचे क्षरण। धातूचे क्षरण म्हणजे काय, ते कसे होते। आज आपण पाहणार आहोत धातूचे क्षरण प्रतिबंध। धातूचा क्षरण प्रतिबंध कसा केला जातो या संदर्भात तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक दिलेल्या पाठक्रमानुसार 106 पानांमध्ये तुम्हाला दिलेला आहे की धातूचे क्षरण प्रतिबंध रोखण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण समजून घेणार आहोत। तर यामध्ये सांगायचं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, धातूपासून बनवलेले वस्तूचे क्षरण प्रतिबंध थांबवण्याकरता अथवा क्षरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू न होऊ देण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करा। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तात्पुरते उपाय या ठिकाणी दिलेले आहे। ते काय करायला पाहिजे, तुम्ही उपाय काय करायला पाहिजे। तर वातावरण आपल्याला माहिती आहे की धातूचे क्षरण होण्याचं मुख्य कारण काय आहे की वातावरणातल्या विविध घटकाचा धातूशी संपर्क आल्याने त्याची अभिक्रिया होते आणि त्यावरती ऑक्साईडचा थर जमा होतो। जसे की आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियमवरती ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा होतो, लोखंडावरती फेरस ऑक्साईडचा थर जमा होतो म्हणजे गंज जमा होतो। तसेच चांदी यासारख्या अशा धातूवरती थर जमा कसा होतो हे आपण अभिक्रिया यामध्ये पाहिलेले आहे। तर धातूची वातावरणातल्या विविध घटकाशी अभिक्रिया होत असते। मग वातावरणातील विविध घटक कोणते, तर हवा आहे, हवेमध्ये असणारी इतर वायू जे आहेत या वायूंचा प्रत्यक्ष संपर्क धातूशी आल्याच्या नंतर धातूवरती ऑक्साईड जमा होतो म्हणजे धातूचं क्षरण होते, धातूची झीज होते आणि यामुळे आपल्याला माहिती आहे अपघात सुद्धा घडू शकतात। जसे की गाड्याचं तुटणं असेल, त्यानंतर पूल कोसळणे असेल, यासारख्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या ह्या क्षरणामुळे होऊ शकतात। म्हणजे धातूचं क्षरण झाल्यामुळे होतं, म्हणजे धातूचे क्षरण झाल्याने अपघात घडू शकतात। म्हणून धातूचं क्षरण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात किंवा धातूचं क्षरण झाल्याने आपलं नुकसान होतं, हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला वातावरणातील बाष्प असेल, पाणी असेल, आम्ल असेल यासारख्या विविध घटकांचा संपर्क हा धातूशी येत असतो। हा धातूशी येणारा जो संपर्क आहे हा संपर्क तोडण्यासाठी वातावरणातल्या घटकाचा धातूशी संपर्क आल्याने जी अभिक्रिया होते ही अभिक्रिया थांबवण्याकरिता धातूवरती तात्पुरत्या स्वरूपाची आणि कायमस्वरूपी अशा दोन पद्धतीनं या धातूचं क्षरण रोखता येतं। क्षरण रोखण्याला आपण प्रतिबंध म्हणतो। हा प्रतिबंध करण्याचे जे मार्ग आहेत हे मार्ग विविध कोणकोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत। त्यानंतर पहा यामध्ये आम्ल आणि वातावरणातील बाष्प आहे। आपणास माहिती आहे की वातावरणातल्या बाष्पाशी संपर्क झाल्याने धातूचं क्षरण होतं। यामध्ये 3 आपण धातू पाहिले होते, ती म्हणजे वातावरणातल्या बाष्पाशी संपर्क झाल्याने 3 धातू जे येतं यांचं क्षरण होतं। त्यामध्ये लोखंड येतं, त्यानंतर दुसरा जो येतो ॲल्युमिनियम येतो आणि त्याच्यानंतर जस्त येतो। हे 3 धातू जे येते हे पाण्याशी थंड किंवा गरम पाण्याशी अभिक्रियेची होत नाही, परंतु मात्र बाष्पाचा संपर्क आल्याने वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की बाष्प असतं, त्या बाष्पाचा वातावरणातल्या घटकाचा त्या धातूशी संपर्क आल्यामुळे धातूची रासायनिक अभिक्रिया होते आणि रासायनिक अभिक्रिया होऊन धातूची झीज होते आणि धातूची झीज झाल्याने धातूचं क्षरण झाल्याने हे नुकसान होतात किंवा अपघात घडू शकतात। मग अशा अपघातासारख्या किंवा क्षरण रोखण्याकरिता काय उपाययोजना केल्या जातात, त्या उपाययोजना समजून घेत असताना म्हणजे वातावरणातल्या या घटकाचा म्हणजे हवा, पाणी, बाष्प, आम्ल, जसे की आम्ल वर्षा सुद्धा होते। जसे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे की 300 वर्षापूर्वीचा जो काही
पुतळा दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 106 वरती दिलेले की 300 वर्षापूर्वी तांब्यापासून बनवलेली जी स्वातंत्र्य देवतेची जी काही म्हणजे मूर्ती आहे, पुतळा जो आहे, हा पुतळा हिरवट रंग त्याला प्राप्त झालेला आहे. त्याचं कारण आहे की वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचा त्या धातूशी संपर्क आल्यामुळे त्याचा रंग जो बदललेला आहे तो आहे. तर यासारख्या अशा विविध घटना तुम्हाला माहित असेल की धातूचं गंजणं जे आहे ते गंजणं का होतं, कशामुळे होतं, तर हे आपल्याला वातावरणातल्या इतर घटकाशी म्हणजे जे घटक आहे त्या घटकाशी संपर्क आल्यामुळे हे होतं. मग याला आपण रोखण्यासाठी आपण काय करायला, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक सांगाभाऊचा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की सांगाभाऊचे प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे उपयोजनात्मक प्रश्न आहे. उपयोजनात्मक प्रश्नावरती आपल्याला उत्तर येत असताना ही उत्तर आपण समजून घेतली पाहिजे. त्यासाठी क्षरण रोखण्यासाठी काय करतात तर रंग, वार्निश असेल, रंग असेल, तेल असेल, ग्रीस असेल यासारख्या विविध घटकांचा वापर करून आपण या पदार्थाचा वापर करून हवेतील विविध घटकाशी होणारी जी रासायनिक अभिक्रिया आहे तर ही अभिक्रिया आपण ही टाळू शकतो. ही टाळण्याकरिता आपल्याला धातूवरती या वार्निश, रंग, तेल, ग्रीस यासारख्या पदार्थाचा म्हणजे क्षरण रोखण्याकरिता या पदार्थाचा वापर करता येईल. म्हणजे आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे की धातूपासून धातूच्या वस्तूचे क्षरण थांबवण्यासाठी अथवा क्षरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू न होऊ देण्याची, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे सुरू न होऊ देण्याकरिता ही उपाययोजना केली जाते. परंतु ही पद्धती जी आहे ही पद्धती फारशी ही उपयुक्त आहे असं म्हणत नाही, परंतु ही तात्पुरत्या स्वरूपाची एक उपाययोजना आहे. म्हणजे रंग दिल्याच्या नंतर काही काळानं आपल्याला त्या रंगाच्या खाली परत ओरखाडे ओढल्या गेल्यामुळं त्यावरती परत पुन्हा क्षरणाची प्रक्रिया ही होऊ शकते आणि पुन्हा त्या धातूची झीज होऊ शकते. म्हणून ही जी पद्धती आहे ही पद्धती आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाची आहे, म्हणजे पूर्णपणे ही कायमस्वरूपी आहेच असं नाही. म्हणजे आपण आपल्या घरातील वस्तूंना तेल रंग लावल्याच्या नंतर ते कायमस्वरूपी राहतीलच असं नाही, तर त्याच्या काही काळानंतर त्यांची जी काही म्हणजे त्यांची क्षरण रोखण्यासाठीची जी काही असणारी वातावरणाच्या इतर घटकांची त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊ शकतं आणि तेल आणि रंग हे काही काळानंतर निघून जाऊ शकतात. म्हणून ही जी पद्धती आहे ही दीर्घ कालावधीसाठी नाही तर ही काही कालावधीसाठी पुरेशी आहे. म्हणजे की ही काही मोजक्या काळाकरिता ही वापरता येणारी पद्धत आहे. जर याला ओरखाडा जरी पडला तर तरी सुद्धा ते काय होतं, धातूचं क्षरण हे पुन्हा व्हायला सुरुवात होते आणि पुन्हा धातूची ही झीज होऊ शकते. तर क्षरण प्रतिबंध म्हणजे काय असा एक प्रश्न जर विचारला गेला तुम्हाला तर धातूचे क्षरण रोखण्यासाठी रंग, तेल, ग्रीस यासारख्या पदार्थाचा वापर करून धातूचं क्षरण रोखता येतं. अशा पदार्थाला लागण्याचं क्षरण प्रतिबंधक म्हणूया आपण, या ठिकाणी बंध पदार्थ आपण असं म्हणूया. आणि क्षरण प्रतिबंध करण्याच्या दोन उपाययोजना तुम्हाला जर विचारल्या गेल्या तर त्यामध्ये पहिलं तुम्हाला मांडणं गरजेचं आहे की धातूचं क्षरण रोखण्यासाठी धातूवरती इतर धातूचा थर बसवणे, म्हणजेच बाष्प आणि ऑक्सिजन यांचा संपर्क होणार नाही, पाण्याचा संपर्क होणार नाही की जेणेकरून धातूची झीज जी आहे ही झीज ही होणार, धातूची झीज रोखण्यासाठी आपल्याला ही पद्धती अवलंबता येईल. दुसरी जी काय आहे तर त्यामध्ये रंग, तेल, ग्रीस यासारख्या क्षरणरोधी पदार्थाचा वापर करून धातूचं क्षरण रोखता येतं. म्हणजे धातूचे क्षरण प्रतिबंधक पदार्थ कोणते किंवा धातूचं क्षरण रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला असा तुम्हाला जर प्रश्न जर तुम्हाला विचारला, पर्सनल डिस्कशन क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला की लिहिता येणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा आपल्याला एक पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न केलेला आहे. तो प्रश्न असा आहे की पान क्रमांक 107 वरती आपल्याला दिले की जरा डोकं चालवणारा प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न काय आहे आपण तो समजून घेऊया. आपण लोखंडाच्या वस्तूच्या पृष्ठभागावर रंगाचा थर देऊन त्यावरती गंजण्याचा कायमस्वरूपी
प्रतिबंध करू शकतो का? तर कायमस्वरूपी प्रतिबंध करू शकत नाही. तर कसा? तर रंग देऊन आपण गंजण्यापासून संरक्षण पूर्णपणे करू शकत नाही. रंग काही कालावधीसाठी, रंग असेल, ग्रीस असेल, वार्निश असेल, हे काही कालावधीपर्यंत हे काम करू शकतात. परंतु त्यांच्यावर जर ओरखाडे ओढले गेले किंवा त्याचा जो काही थर आहे तो जर निघून गेला, तो गळून पडला वातावरणातल्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे, त्याच्या आकुंचन आणि प्रसारणामुळे त्यावरचं जे काही आवरण आहे, हे आवरण जर निघून गेलं तर परत पुन्हा धातूचं क्षरण पुन्हा होऊ शकतं. म्हणजे ही पद्धत जी आहे ही कायमस्वरूपी नाही. काही कालावधीनंतर त्याचा परिणाम कमी होतो, म्हणून ही त्या खाली पुन्हा क्षरणाची प्रक्रिया होऊ शकते. तर तुम्हाला माहिती आहे की नवीन जेव्हा आपण लोखंडाची पत्रे आणतो तेव्हा ही पत्रे आपल्याला ही चमकताना दिसतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही चकाकी याच्यावरती असलेली आपल्याला दिसते. मग असे दिसण्याचं कारण का? कारण की आपल्याला माहिती आहे की धातू हे नवीन असताना आपल्याला ते जास्त चकाकण्याची आपल्याला अनुभव हा आहे, तर आपल्याला दिसतो. मग क्षरणक्षम धातूचा अक्षरण धातू चढवल्यानं धातूचं क्षरण रोखता येतं. मग ते कायमस्वरूपी क्षरण रोखण्याची जी काही विविध मार्ग आहेत, क्षरण प्रतिबंध करण्याची विविध मार्ग दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे आणि एक आहे कायमस्वरूपी स्वरूपाचे. कायमस्वरूपाचे ज्यामध्ये आहे तर जस्ताचं विलेपन आहे, प्रथिलीकरण आहे, घनाग्रीकरण आहे, विद्युत विलेपन आहे, त्यानंतर आहे संमिश्रीकरण. अशा एकूण 5 पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या 5 पद्धती आपण समजून घेणार आहोत. तर त्या अगोदरचा जरा डोके चालवायचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. मग कायम आपण लोखंडाच्या वस्तूच्या पृष्ठभागावर थर देऊन त्यावर गंजण्याचा प्रतिबंध करू शकतो का? तर निश्चित त्याचं उत्तर आपण काय देऊया की नाही म्हणून देऊया. म्हणजे ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. म्हणजे वातावरणातल्या घटकाचा परत या रंग, तेल, ग्रीस, वार्निश यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो आणि यामुळे रंग लावला असेल तर त्याची पापुद्रे गळून पडणे, जाड थर गेला असेल तर तो रंग निघून जातो वातावरणातल्या उष्णतेमुळे, प्रकाशामुळे किंवा इतर घटकामुळे त्याच्यावरती सुद्धा रासायनिक अभिक्रिया होऊ शकते किंवा त्याचे काही कारणाने त्याच्यावरती ओरखाडे पडले गेले तर पुन्हा गंजण्याची प्रक्रिया ही होऊ शकते. म्हणून ह्या तात्पुरत्या ज्या पद्धती आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. मग कायमस्वरूपी पद्धती कोणत्या? तर आपल्याला एकूण 5 पद्धती दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये जस्ताचं विलेपन आहे, प्रथिलीकरण आहे, घनाग्रीकरण आहे, विद्युत विलेपन आहे आणि संमिश्रीकरण आहे. आता ह्या ज्या 5 पद्धती आहेत ह्या 5 पद्धती समजून घेत असताना ह्या 5 पद्धती काय आहेत? तर ह्या 5 पद्धती आपण पाहत असताना यामध्ये पहिली पद्धत आपण जी आहे ती पद्धत आपण समजून घेऊया. ती पहिली पद्धत काय सांगते? ती पहिली पद्धत आहे जस्ताचं विलेपन. आता जस्त विलेपन कशाला म्हणतात? जस्ताचे विलेपन म्हणजे काय? तर लोखंड व पोलाद यांच्यावरती, लोखंड आणि पोलाद ही पद्धती जी आहे ही लोखंड आणि पोलाद यांचं क्षरण रोखण्याकरिता वापरली जाणारी पद्धत आहे. लोखंड आणि पोलादाचं क्षरण रोखण्याकरिता जस्ताचं विलेपन केलं जातं. जस्ताच्या विलेपनामध्ये नेमकं काय होतं? तर जस्ताच्या विलेपनामध्ये की जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. म्हणजे पोलाद किंवा लोखंडावरती जस्ताचा पातळ थर देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? जस्ताचं विलेपन असं म्हणतात. जस्ताचे विलेपन म्हणजे काय? तर लोखंड व पोलाद यांची क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो आणि त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? जस्ताचे विलेपन असं म्हणतात. आता जस्ताचं विलेपन व जस्ताचे विलेपन केलेली अशी काही उदाहरणं आहेत का? ती उदाहरणं कोणती आहेत? तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की टाचणी आहे. जर तुम्ही टाचण्या पाहिल्या असतील तर आपण पेपरला लावणाऱ्या ज्या काही टाचण्या आहेत त्या टाचण्यामध्ये या टाचण्याला वरून जे आवरण आहे, परंतु जो बसवलेला धातूचा पातळ जो थर आहे तो जस्ताचा असतो. याची उदाहरण सांगायचं म्हणजे की टाचण्यामधलं खिळे, जे काही लोखंडी खिळे असतात त्या लोखंडी खिळ्यांना गंजण्यापासून रोखण्याकरिता त्यावरती जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. या पद्धतीमध्ये जस्त लोखंडापेक्षा जास्त विद्युत धन आहे. म्हणजे आपल्या लक्षात घ्या, लोखंड आणि जस्त यांची जर तुलना केली तर कोण कोणापेक्षा जास्त हे विद्युत धनतेमध्ये आहे.
तर जस्त विद्युत घनतेमध्ये हे जास्त विद्युत घनता आहे, त्यामुळे त्याचे क्षरण हे आधी होतं. म्हणजे पहा लोखंडापेक्षा जास्त घनता आहे, त्यामुळे लोखंडाचं जास्त प्रमाणामध्ये क्षरण होतं, कारण की जस्ताचं हे कमी आहे. हे समजून घ्या हा मुद्दा. पावसाळ्यात काही कालावधीनंतर तुम्हाला माहिती की जस्ताचा थर निघून जातो आणि त्यावरती लोखंड जे आहे हे लोखंड उघडं पडतं आणि अशा वेळी हे लोखंड कदलण्याची सुद्धा ही प्रक्रिया ही होऊ शकते. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जस्ताच्या विलपणाच्या काही पद्धतीमध्ये काय दिलेले आहेत. आपण ह्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या, ही प्रक्रिया कशी केली जाते, ही प्रक्रिया समजून घेत असतात. ही प्रक्रिया कशी आहे तर पान क्रमांक 107 वरती तुम्हाला दिलेल्या पानावरती पहा की कॉस्टिक मध्ये साफ करणे. कॉस्टिक जो सोडा आहे आपण NaOH आपण याला म्हणतो, याच्यामध्ये याला साफ करणे. त्याच्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे खळबळून धुणे, बुडवून ठेवणे. त्यानंतर प्रवाही द्रावण, त्यानंतर त्याला वाळवणे. त्यानंतर वितळलेल्या अवस्थेमध्ये जस्तामध्ये त्याला बुडवणे आणि त्याच्यानंतर त्याला थंड करणे आणि जस्ताचा थर त्यावरती लागलेला आहे की नाही हे तपासून पाहणे. अशा ज्या पद्धती आहेत, अशा पद्धती आपल्याला त्या 9 पद्धती आपल्याला 8 पद्धतीने ही प्रक्रिया ही जस्ताची विल्हेवाटाची प्रक्रिया होत असते. जस्ताच्या विल्हेवाटातील विविध प्रक्रियेचा क्रम कोणता आहे, पायऱ्या कोणत्या आहेत. तर पहिल्या पायऱ्या आपण लिहित असताना या जस्ताच्या विल्हेवाटाच्या पायऱ्या कशा आहेत, ह्या पायऱ्या आपल्याला ओक तक्त्यानं हे आपल्याला मांडता आल्या पाहिजे. तर मग ही पहिली प्रक्रिया आहे म्हणजे कॉस्टिक सोडा साफ करणे. दुसरं आहे खळबळून धुणे, त्यानंतर बुडवून ठेवणे, त्यानंतर खळबळून त्याला नंतर ठेवल्याच्या नंतर त्याला धुणे, त्याच्यानंतर प्रवाही द्रावण, त्यानंतर त्याला वाळवल्यानंतर वितळलेल्या जस्तामध्ये त्याला बुडवणे आणि त्यानंतर त्याला थंड करून जस्ताचा पातळ थर बसलाय की नाही हे तपासून पाहणे. अशा ज्या एकूण पद्धती ज्या आहेत त्या दिलेल्या ज्या पद्धती आहेत, अशा एकूण 8 पद्धतीमध्ये ही प्रक्रिया आपल्याला ही पूर्ण होत असते. त्यानंतरची दुसरी आपण पाहणार आहोत ती म्हणजे कथिलीकरण. आता कथिलीकरण कशाला म्हणायचं, आता कथिलीकरण कशाचं केलं जातं तर लोखंडाच्या किंवा धातूचं क्षरण रोखण्याकरिता ही कथिलीकरणाची जी प्रक्रिया आहे म्हणजे क्षरण रोखण्याची जी पद्धती आहे यामध्ये कथिलाचा थर देण्यात येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कलही करणे कशाला म्हणतात तर तांबे किंवा पितळेच्या वस्तूवरती त्याचं क्षरण झाल्याने त्यावरती हिरवट रंग जमा होतो. हा हिरवट रंग जो आहे हा हिरवट रंग हा कार्बन डायऑक्साइडचे या तांबे या धातू बरोबर अभिक्रिया झाल्याने त्यावरती हिरवट रंग जमा होतो. तो हिरवट रंग म्हणजे कॉपर कार्बोनेट आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की यावरती तो कसा जमा होतो. हा कॉपर कार्बोनेटचा जो हिरवा रंग आहे हा आपल्या शरीरात जर गेला तर याच्या तो विषारी पदार्थ आहे. तो शरीरावरती ती बाधा होऊ शकते. म्हणजे कळकण्याची जी प्रक्रिया आहे ही कळकण्याची प्रक्रिया ही तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तूंमध्ये ताकासारखे, दह्यासारखे किंवा कढीसारखे आंबट पदार्थ म्हणजे आम्लयुक्त पदार्थ जर ठेवले गेले तर तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये हे पदार्थ ठेवल्यामुळे त्याला कळकण्याची ही प्रक्रिया होते आणि कळकण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये हिरवट रंग जो आहे तो जमा होतो म्हणजे आणि तो पदार्थ हिरवा असतो. म्हणजे कळकण्याची प्रक्रिया रोखण्याकरिता कथिलीकरण केलं जातं. म्हणजे लक्षात घ्या याला टिनिंग असं म्हणतात. म्हणजे या पद्धतीमध्ये तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तूचे क्षरण रोखण्याकरिता त्यावरती कथिलाचा पातळ थर देण्यात येतो. त्या प्रक्रियेला काय म्हणायचं कथिलीकरण म्हणतात. कथिलीकरणाची व्याख्या समजून घ्या. कथिलीकरण म्हणजे काय तर कथिलीकरण म्हणजे तांब्याच्या किंवा पितळेच्या वस्तूचे क्षरण रोखण्याकरिता त्यावरती कथिलाचा पातळ थर देण्यात येतो, थर चढवण्यात येतो. याला काय म्हणतात या प्रक्रियेला म्हणायचं कथिलीकरण. तर कथिलीकरण ही प्रक्रिया समजून घेत असताना यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तांब्याची किंवा पितळेची वस्तू आहे. म्हणजे याला कलही करणं असं सुद्धा म्हणतात. म्हणजे
म्हणजे कलई करणे म्हणजे काय तर तांबे किंवा पितळेच्या वस्तूचे क्षरण रोखण्याकरिता त्यावरती कथिलाचा पातळ थर देणे यालाच काय म्हणतात कलई करणे असे म्हणतात. मग गळकण्याची प्रक्रिया रोखण्याकरिता काय केले जाते तर तांब्याच्या वस्तू म्हणजे तांब्याची जी भांडी आहेत ह्या भांड्यांना म्हणजे गळकण्याची प्रक्रिया होते ती आम्लयुक्त पदार्थामुळे होत असते आणि ही प्रक्रिया रोखण्याकरिता त्याला कलई करणे म्हणजे त्यावरती कथिलाचा पातळ थर देण्याची ही प्रक्रिया ही होत असते. त्यानंतर आहे पुढची प्रक्रिया आहे 3 नंबरची प्रक्रिया आहे धनाग्रीकरणाची. धनाग्रीकरण करण्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीने होत असते म्हणजे पहा ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या धातूंचे क्षरण रोखण्यासाठी विद्युत अपघटनाद्वारे यावरती पातळ थर देण्यात येतो. म्हणजे यावरती विद्युत अपघटनाद्वारे पातळ थर देण्याची प्रक्रिया ही होत असते म्हणजे ऑक्साईडचा मजबूत पातळ थर देण्यात येतो. परंतु यामध्ये ज्या वस्तूचं धनाग्रीकरण करायचं आहे त्या वस्तूला धनाग्रक म्हणून वापरलं जातं म्हणजे क्षरण रोखण्याकरिता यामध्ये जसे की यामध्ये काय आहे की एक या ठिकाणी ज्या वस्तूचं धनाग्रीकरण करायचं आहे म्हणजे ही जी वस्तू आहे या वस्तूचं धनाग्रीकरण करण्याकरिता या वस्तूला धनाग्र म्हणून म्हणजे पहा धनाग्र म्हणून याचा वापर करतात म्हणजे याला बॅटरीचं जे काही धनाग्र आहे हे जोडलं जातं आणि यामध्ये जे काही ऋणाग्र जे आहे हे ऋणाग्र या पात्राचा जे काही बाहेरचा जो भाग आहे याला ऋणाग्र म्हणून वापरले आहे म्हणजे या ठिकाणी हे ऋणाग्र म्हणून वापरलं जातं. म्हणजे धनाग्रीकरण प्रक्रियेमध्ये धनाग्रीकरण कोणाचं केलं जातं तर ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या वस्तूचं क्षरण रोखण्याकरिता त्यावरती पातळ मजबूत असा थर देण्यात येतो ऑक्साईडचा थर देण्याची प्रक्रिया ही धनाग्रीकरण प्रक्रियेमध्ये होते. या प्रक्रियेमध्ये ज्या वस्तूवर म्हणजे धनाग्रीकरण करायचं आहे त्या वस्तूला धनाग्र म्हणून वापरलं जातं. मग धनाग्र वापरणारी वस्तू कोणत्या तर ॲल्युमिनियम आणि कॉपर यासारख्या. मग यामध्ये वापरलं जाणारे द्रावण आहे विद्युत अपघटनी द्रावण म्हणून आपण याला की विद्युत अपघटनी द्रावण जे आहे हे सल्फ्युरिक आम्ल असते. म्हणजे सल्फ्युरिक आम्लामध्ये ॲल्युमिनियम किंवा कॉपर तांब्याच्या वस्तूवरती ऑक्साईडचा पातळ थर देण्याकरिता विद्युत अपघटनाद्वारे ऑक्साईडचा पातळ थर देण्यात येतो त्या प्रक्रियेला म्हणायचं धनाग्रीकरणाची प्रक्रिया. धनाग्रीकरण प्रक्रिया म्हणजे काय तर ॲल्युमिनियम व तांबे यासारख्या धातूचे क्षरण रोखण्याकरिता विद्युत अपघटनाद्वारे ऑक्साईडचा थर देण्याची प्रक्रिया म्हणजे काय तर धनाग्रीकरण प्रक्रिया. मग ही धनाग्री प्रक्रिया कशी आहे तर धनाग्री प्रक्रियेमध्ये विद्युत अपघटनाद्वारे विद्युत अपघटनी द्रावणामध्ये तांबे व ॲल्युमिनियम व तांबे यासारख्या धातूंना धनाग्र म्हणून वापरलं जातं म्हणजेच यावरती ऑक्साईडचा पातळ थर जमा होतो. धनाग्रीकरण प्रक्रियेमध्ये ऑक्साईडचा पातळ थर दिल्याने या धातूचं क्षरण रोखल्या जाऊ शकतं. मग विद्युत अपघटनी द्रावण कशाला म्हणायचं ते कोणतं द्रावण आहे याच्यामध्ये तर हे सल्फ्युरिक आम्ल याच्यामध्ये विद्युत अपघटनी द्रावण धनाग्रीकरण प्रक्रियेमध्ये धनाग्रीकरणाची प्रक्रिया करत असताना विद्युत अपघटनी द्रावण म्हणून सल्फ्युरिक आम्लाचा वापर केला जातो. कारण की यातून विद्युतधारा प्रवाहित होत असताना ज्या धातूवर पातळ थर द्यावायचा आहे ती वस्तू आपण धनाग्र म्हणून वापरलेली आहे आणि ह्या धनाग्रीकरण प्रक्रियेने यावरती पातळ थर देण्याची प्रक्रिया ही होत असते. ही प्रक्रिया आपल्याला पाठ्यपुस्तक पान क्रमांक आपल्याला माहिती आहे की 107 पानांवरती आपल्याला आकृती दिलेली आहे. आकृतीवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आकृती काय दर्शवते तर आपल्याला आकृती सांगायची की सदरील आकृती धनाग्रीकरणाची प्रक्रिया दर्शवते. जर तुम्हाला प्रश्न विचारला की ही प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा तर थोडक्यात स्पष्ट करत असताना पहिला मुद्दा काय सांगायचा की धातूचे क्षरण रोखण्याकरिता धनाग्रीकरण प्रक्रियेचा वापर केला जातो. नंबर 1 चा मुद्दा. नंबर 2 सांगायचं काय की धनाग्रीकरण प्रक्रिया ही कोणत्या धातूची केली जाते. असं जर प्रश्न विचारला तर ॲल्युमिनियम व
तांबे यासारख्या धातूंचं धनाग्रीकरण प्रक्रिया ही केली जाते। आता ही कशी केली जाते ही थोडक्यात सांगा म्हटलं तर ही विद्युत अपघटनाद्वारे धनाग्रीकरणाची प्रक्रिया ही केली जाते। ज्या वस्तूवर काय ज्या वस्तूचे धनाग्रीकरण करायचे आहे ती वस्तू धनाग्र म्हणून वापरतात। अगदी सोपा मुद्दा म्हणजे ॲल्युमिनियम आणि तांबे यांना धनाग्रीकरण प्रक्रियेमध्ये धनाग्र म्हणून वापरतात, कारण की आपल्याला माहिती आहे की यावरती ऑक्साईडचा थर जमा होणार आहे आणि यामध्ये जे काही द्रावण वापरणार आहोत हे द्रावण विरल सल्फ्युरिक आम्ल आपण वापरणार आहोत। हे सल्फ्युरिक आम्लाचा ऑक्साईडचा थर वापरल्याने ऑक्साईडचा थर या ॲल्युमिनियम आणि कॉपर यावरती थर जमा होतो आणि धातूचे क्षरण रोखण्याकरिता ही धनाग्रीकरणाची प्रक्रिया ही केली जाते। जसे की ॲल्युमिनियमचे जेव्हा धनाग्रीकरण करायचे असते तेव्हा ही वस्तू धनाग्र म्हणून वापरली जाते। जसे की तांब्याचं धनाग्रीकरण करायचं असेल, धनाग्रीकरण करण्याकरिता विद्युत अपघटनी द्रावणामध्ये कॉपर म्हणजे तांबे हे धनाग्र म्हणून वापरले जातात आणि यामध्ये वापरण्यात येणारे हे विद्युत अपघटनी जे द्रावण आहे हे द्रावण हे सल्फ्युरिक आम्ल आहे, कारण की याचा ऑक्साईडचा थर जमा झालेले वातावरणातल्या घटकाचा म्हणजे ॲल्युमिनियमचा वातावरणीय इतर घटकापासून संपर्क रोखण्याकरिता ही पद्धत वापरली जाते। मग या प्रक्रियेमध्ये जेव्हा ॲल्युमिनियम किंवा तांबे वापरलं जातं तेव्हा यावरती ऑक्सिजनचा आणि पाण्याचा संपर्क रोखला जाऊ शकतो आणि ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया ही रोखली जाऊ शकते। अशा प्रकारे ही धनाग्रीकरणाची प्रक्रिया ही आपल्याला करता येते। म्हणजे आपल्याला थोडक्यात प्रश्न यावरती आकृती काय दर्शवते, बालभारतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेले तर यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आहे की आकृतीचे निरीक्षण करा, त्यावर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या। मग सदरील आकृती काय दर्शवते, धनाग्रीकरण प्रक्रियेसाठी कोणत्या धातूचे धनाग्रीकरण केले जाते, धनाग्रीकरण करताना कोणत्या पद्धतीने केले जाते, विद्युत अपघटनाद्वारे केले जातात। यामध्ये विद्युत अपघटनी द्रावण कोणते वापरतात तर आपल्याला सांगायचे की सल्फ्युरिक आम्ल वापरतात। मग ज्या वस्तूचे धनाग्रीकरण करायचे आहे त्या वस्तू यामध्ये कोणते अग्र म्हणून वापरतात, ॲनोड म्हणून वापरतात की कॅथोड म्हणून वापरतात तर आपल्याला सांगायचे की हे ॲनोड म्हणून याचा उपयोग केला जातो। म्हणजे ज्याचं धनाग्रीकरण करायचं आहे त्याला धनाग्र म्हणून वापरलं जातं। अगदी सोपा आणि साध्या शब्दामध्ये आपल्याला याचं मांडणी आपल्याला ही प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा असं जर प्रश्न आला तर आपल्याला ह्या धनाग्रीकरण प्रक्रियेला सांगायचे की धनाग्रीकरण म्हणजे काय, तर धनाग्रीकरण प्रक्रिया ही विद्युत अपघटनाद्वारे केली जाते। ज्या वस्तूचे धनाग्रीकरण करायचे आहे ती वस्तू ॲल्युमिनियम किंवा यामध्ये तांबे आहे आणि यावरती पातळ ऑक्साईडचा किंवा मजबूत ऑक्साईडचा थर देण्यात येतो की जेणेकरून वातावरणातल्या घटकाचा संपर्क जोडण्याकरिता ही धनाग्रीकरणाची प्रक्रिया ही केली जाते। यामध्ये विद्युत अपघटनी द्रावणामध्ये धनाग्र म्हणून ॲल्युमिनियम तांबे वापरले जाते, अपघटनी द्रावण म्हणून सल्फ्युरिक आम्ल वापरले जाते। या मुद्द्यांचा आपल्याला यामध्ये समावेश करावा लागेल। त्यानंतरची पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे विद्युत विलेपनाची। आता ही विद्युत विलेपन काय आहे, हे विद्युत विलेपन समजून घेत असताना आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 108 वरती दिलेला जो भाग आहे त्यामध्ये एक आकृती दिलेली आहे। आपल्याला या आकृतीवर सुद्धा प्रश्न असू शकतो की आकृतीचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नाचे उत्तर द्या। म्हणजे 8.17 ही आकृती दिलेली आहे, ह्या आकृतीचे निरीक्षण करा व त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या। असं जर प्रश्न जर आला तर आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहित असताना यामध्ये धनाग्र म्हणून कोणती वस्तू वापरली जाते तर तुम्हाला दिसते की चांदीची वस्तू ही धनाग्र म्हणून वापरायची। म्हणजे लक्षात घ्या की ज्या वस्तूवर आपल्याला पातळ थर द्यायचा आहे ती धनाग्र म्हणून वापरलेली आहे। म्हणजे विद्युत विलेपन या पद्धतीमध्ये म्हणजे कमी क्रियाशील अभिक्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूचा थर देण्यात येतो। या प्रक्रियेला म्हणायचं काय तर विद्युत विलेपन म्हणतात। विद्युत विलेपन म्हणजे काय तर विद्युत विलेपन म्हणजे धातूचे क्षरण रोखण्याच्या करिता वापरल्या जाणाऱ्या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी क्रियाशील धातूचे जास्त क्रियाशील धातू वर थर देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात विद्युत विलेपन म्हणतात। जसं की आपल्याला चांदीचा चमचा आहे, चांदीच्या चमच्याचा आपल्याला तो तयार करायचा आहे। मग यामध्ये विद्युत अपघटनी द्रावणामध्ये आपल्याला त्यावरती थर देता येतो। म्हणजे वितळलेल्या अवस्थेमध्ये जर सोने असेल तर ह्या सोन्याचा थर आपल्याला या
चांदीच्या चमच्यावरती देता येऊ शकतो. म्हणजे पहा की चांदीचं धनागिरीकरण करत असताना ऋणाग्र म्हणून चमचा वापरला तर आपल्याला चांदीचा विलेपित चमचा तयार होऊ शकतो. सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपणाची विद्युत उदाहरण आहे. म्हणजे आपला प्रश्न याच्यावर की विद्युत विलेपन म्हणजे काय आणि दोन उदाहरणे द्या असा जर प्रश्न जर आला तर आपल्याला काय लिहायचं की धातूचे क्षरण रोखण्याकरिता ची पद्धत आहे कोणती विद्युत विलेपन. विद्युत विलेपन या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी क्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूवर म्हणजे कमी क्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूवर थर देण्याची प्रक्रिया ही विद्युत विलेपनामध्ये विद्युत अपघटनाद्वारे ही केली जाणारी प्रक्रिया आहे. तर याची उदाहरणं सांगत असताना चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने ही विद्युत विलेपनाची उदाहरणं आहेत. विद्युत विलेपनाची उदाहरणे लिहा. म्हणजे आपल्याला जसं की कमी क्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूवरती पातळ थर देण्याची प्रक्रिया म्हणजे विद्युत विलेपन. अगदी सोपं सांगतो की सोने जे आहे त्या सोन्याला वितळलेल्या असलेल्या द्रावण विद्युत अपघटने द्रावण म्हणून आपल्याला वापरूया आणि त्यामध्ये धनाग्र म्हणून काय वापरायचं आणि ऋणाग्र म्हणून काय वापरायचं. तर यामध्ये ज्याच्यावर थर द्यावायचा आहे तो पदार्थ आपण या ठिकाणी धनाग्र आणि ऋणाग्रापैकी जसे की ऋणाग्र चमचा वापरला आणि चांदीचा जो काय म्हणजे एक इलेक्ट्रोड जर चांदीचा वापरला तर तरी सुद्धा यामध्ये आपल्याला त्यावरती थर देता येऊ शकतो. त्यानंतर आहे पुढची प्रक्रिया ती आहे संमिश्रीकरणाची. संमिश्रीकरण कशाला म्हणायचं? संमिश्रीकरण प्रक्रिया ही काय आहे तर याला अलॉइंग म्हणतात. याला अलॉइंग असं म्हटलं जातं. तर सध्या आपल्याला माहिती आहे की बहुसंख्य धातू हे संमिश्र स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ आपण नाणे पाहिले. नाणे जसे की आपण पाहतो की 5 रुपयाचं जे नाणं आताच जे बघितलेलं नाणं पूर्वी ही स्टेनलेस स्टील पासून बनवलं जायचं स्टीलचं नाणं होतं 5. आता दिसत नाही. आता 5ची नाणे किंवा 10 रुपयाचा तुम्हाला जर का रोकड पाहिला तर त्याचं तुम्हाला तो कशापासून बनवलेला आहे तर हे समजून घेत असताना लक्षात घ्या की नाण्याचं क्षरण होऊ नये म्हणजे नाण्याचं क्षरण रोखण्याकरिता त्याचं संमिश्रीकरण केलं जातं. मग संमिश्रण म्हणजे काय की 2 किंवा 2 पेक्षा अधिक धातू किंवा अधातू 2 किंवा 2 पेक्षा धातू किंवा अधातू यांच्या एकजिनसी मिश्रणास काय म्हणतो आपण संमिश्र म्हणतो. संमिश्रण. पण संमिश्रीकरणाची प्रक्रिया काय 2 धातू असतील 2 धातू किंवा 1 अधातू म्हणजे 2 धातू किंवा 2 अधातू यांचं एकत्रित मिश्रण एकजिनसी मिश्रणाला काय म्हणतात संमिश्रीकरण म्हणतात. संमिश्र म्हणतात. आता यामध्ये ब्रॉन्झ मध्ये 90% तांब्याने 10% कथील असतं. ब्रॉन्झ हा जो आहे ब्रॉन्झ आपल्याला सहसंबंध मध्ये विचारला जाणार आहे किंवा आपल्याला जोड्या लावामध्ये विचारला जाणार हमखास हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे. तर ब्रॉन्झ जे आहे ब्रॉन्झ ही संमिश्र आहे. संमिश्राचे उदाहरण सांगत असताना यामध्ये वापरला जाणारा काय वापर आणि यामध्ये असतं ते म्हणजे यामध्ये तांबे आणि कथिलाचा उपयोग केला जातो. कथील तांबे आणि कथील यामध्ये वापरलं जातं. मग 10% यामध्ये कथील असतं आणि तांबे जे असते हे 90% हे असतं यामध्ये. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे यामध्ये दुसरा जो आहे स्टेनलेस स्टील आपण म्हणतो. यामध्ये स्टेनलेस स्टील यामध्ये लोखंड आहे क्रोमियम आणि कार्बन आहे. लोखंड क्रोमियम आणि कार्बन स्टील मध्ये काय लोखंड क्रोमियम आणि कार्बन यांचं प्रमाण टक्केवारीमधलं प्रमाण आपल्याला दिलेले आहे. ते प्रमाण पहा. यामध्ये दिलेले जे प्रमाण आहे ते 74% लोखंड आहे. 74% लोखंड. त्याच्यानंतर क्रोमियम हा असतो ज्यामुळे धातू चमकतो
असा 18% आणि 8%, 18% आणि 8% कास्त कार्बन असं यांचं एकत्रित मिश्रण म्हणून स्टेनलेस स्टील असं हा हेक्स संमिश्र बनवला जातो। अशी संमिश्रे ही आपल्याला बाजारामध्ये आज पाहायला मिळतात। यापासून नाही बनवली जातात। आपल्या शास्त्रीकरणामध्ये सुद्धा विचारला जाणारा प्रश्न आहे, आपल्या पाठाखाली नाही येतो, परंतु हा प्रश्न विचार नाही करण्याकरिता संमिश्राचा उपयोग करतात। कारण काय की क्षरण रोखण्याची पद्धत आहे। म्हणजे क्षरण रोखण्याकरिता दोन धातू किंवा दोन धातू एक अधातू किंवा धातू आणि अधातू यांच्या एकजीनशी मिश्रणाला काय म्हणतात, संमिश्र म्हणतात। आणि या संमिश्रीकरण करण्याची ही प्रक्रिया आहे, ही धातूचे क्षरण रोखण्याकरिता, धातूची क्षरण पावण्याची तीव्रता कमी करण्याकरिता एका धातूमध्ये ठराविक प्रमाणामध्ये धातू किंवा अधातू मिसळून एक जीनशी मिश्रण तयार केले जाते। हे मिश्रण तयार करण्याची ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपण संमिश्रीकरण म्हणतो। उदाहरणार्थ ब्रॉन्झ आहे, त्यानंतर आता ब्रॉन्झची पुतळी हा उन्हा पावसात चांगले राहतात, कारण की यामध्ये पाण्याचे डाग न पडणारे, न गंजणारे स्टील न गंजणारे आपल्या परिचयाचे उदाहरण म्हणजे स्टील। त्या स्टील मध्ये असणारे धातू कोणते, लोखंड आहे, क्रोमियम आणि कार्बन। लोखंड असते 74%, क्रोमियम असतं 8%, ज्यामुळे क्रोमियममुळे हे चमकण्याची प्रक्रिया होते, आणि कार्बन जो आहे तो हा 8%। म्हणजे याच्यामध्ये दोन धातू आहेत आणि एक अधातू आहे, कार्बन हा अधातू आहे। असे एक जीनशी मिश्रण आहे, या जीनशी मिश्रणापासून जे बनलेले आहे स्टील हे बनवलं जातं। अशा पद्धतीने आहे। तुम्हाला माहिती आहे का या मधला जो भाग आहे तो आपल्याला खूप कमी झालेला आहे या वर्षीकरिता, माहिती मिळवा। यामध्ये संमिश्रणामध्ये पारदर्शक मिश्रण, जसं की आपण पाहिले की पारमेश्वराचं मंदिर, जसं की आपल्या या परभणीमध्ये हा आहे। तर पारदर्शक मिश्रण जे आहे, पारदर्शक मिश्रण म्हणजे जेव्हा एक धातू पारा असतो तेव्हा तयार केलेलं मिश्रण म्हणजे पारदर्शक मिश्रण असतं। पारदर्शक मिश्रण सोडियम अल्गम, झिंक अल्गम यासारखे जी संमिश्र आहे ही पारदर्शक संमिश्र आहे। रजत पारद संमिश्रण म्हणजे बहुतेक करून दंत वैद्य याचा उपयोग करत असतात। सुवर्ण पारद संमिश्रण यामध्ये सोन्याच्या निष्कर्षणासाठी याचा उपयोग केला जातो। अशा पद्धतीने जे आहे हे संमिश्राची उदाहरण आहे। पारद संमिश्रण म्हणजे काय की जेव्हा संमिश्रामध्ये एक धातू हा पारा असतो, म्हणजे संमिश्रामध्ये एक धातू पारा असतो, अशा संमिश्राला काय म्हणतात, पारद संमिश्र म्हणतात। सोडियमचं सुद्धा सोडियम अमालगम, त्यातच झिंक अमालगम अशी उदाहरणं यामध्ये आहेत। तर या पाठामध्ये अशा पद्धतीने हा पाठाचा जो शेवट आहे या पद्धतीने हा होतो। ते यानंतर राहिलेला भाग आपण तो पुढच्या तासाला